तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे माळेगाव येथे असलेल्या किविकेला म्हणजेच कृषी विज्ञान केंद्रात. इथे शेतकऱ्यांसाठी एक भव्य आणि माहितीपूर्ण कृषी प्रदर्शन भरलेलं आहे, ज्याचं नाव आहे कृषिक. आम्ही आता डायरेक्टली ह्याच रिक्षाने माळेगावला जाणार आहे. पण झालं असं अचानक, काका बोलले मला जमणार नाही, इमर्जन्सी आली. मग आम्ही उतरलो आणि दुसऱ्या रिक्षात बसलो. दुसऱ्या रिक्षात बसल्यावर आमच्या लक्षात आलं की आमची बॅग त्याच रिक्षात राहिली. पण तोपर्यंत ती रिक्षा पण निघून गेली. आमच्याकडे त्या काकांचा नंबर पण नव्हता, काहीच नव्हतं. सगळा गोंधळच होऊन बसला. डोक्यात एक विचार आला की आपण ब्लॉगसाठी एक व्हिडिओ काढलेला, तो व्हिडिओ मी आजूबाजूच्या रिक्षावाल्यांना दाखवला. तर ते सगळे मदतीला धावून आले. तर ते म्हटले थांबा बघतो आम्ही, असं म्हणत त्यांनी आपल्या रिक्षा ग्रुपमध्ये मेसेज टाकला. थोड्याच वेळात काकांना त्या रिक्षावाल्या काकांची ओळख निघाली. मग त्यांच्याशी संपर्क झाला आणि नंतर ते काका आमची बॅग घेऊन परत आले. मग तो क्षण एवढा भारी होता, मला वाटलं म्हणजे पुन्हा एकदा जाणवलं की माणुसकी अजून जिवंत आहे. आम्हाला तर आता लेटच झालेलं, म्हणून आम्ही डायरेक्ट रिक्षा केली आणि डायरेक्ट माळेगावच्या कॉलेजला जायचं ठरवलं. आमच्यासोबत जी फ्रेंड होती ना, तिची बहीण माळेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे, म्हणून आम्ही तिकडे डायरेक्ट गेलो. तर मग तिथे आम्ही तिच्या रूमवर गेलो, कॉलेजचा परिसर पाहिला. मग तिलाही आमच्यासोबत किविकेला यायचं होतं. मग आम्ही सगळे निघालो. फायनली आम्ही कृषी प्रदर्शनाच्या इथे पोहोचलो. चालून चालून अक्षरशः पाय दुखायला लागले, एवढं चालायचं होतं आणि आतमध्ये अजून पण भरपूर चालायचं होतं. तर आम्ही तिथे पोहोचलो, तिकीट काढलं आणि आतमध्ये एंट्री केली. वा, असलं भारी प्रदर्शन भरलेलं आहे ना, नादच खोळा. शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन खरंच खूप उपयोगाचं आहे. वेगवेगळी औषधं, बियाणं, शेतीसाठी लागणारी साधनं, तसंच जनावरांशी संबंधित माहिती, अवजारे, प्राणी, त्यांचं सगळं पालन, सगळं व्यवस्थित कव्हर केलेलं होतं. फळं, पालेभाज्या आणि विविध पिकं ही आज किती ॲडव्हान्स पद्धतीने घेता येतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कसं उत्पादन वाढवता येईल याची संपूर्ण माहिती इथे दिली जात आहे. तर तुम्ही सुद्धा शेतकरी असाल तर आवश्यक भेट द्या आणि कृषी प्रदर्शन बघायला या. इथे एक खास गोष्ट म्हणजे AI तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेला ऊस. हा ऊस इथे खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. कमी खर्चात जास्त उत्पादन, रोगप्रतिकार क्षमता कमी, भविष्यात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारी ही संकल्पना होती. हाती बिगावना ऐकून येड मन हे असं कठावना, दडड उसरना हुरहुर बिसरना, त्यात खुळ एका जागी कुठच ठरना, जागत राहतो एकटकात सपन बघत हे, मन धावतया तुझ्याच मग डोलतया, तुझ्याच साठी धाव जिता कुठं तिथं नाव येईल तुझंच वाटे, धावतया तुझ्याच मग डोलतया, तुझ्याच साठी धाव जिता कुठं तिथं नाव येईल तुझंच वाटे. तर आम्हाला लागलेली भूक, आम्ही थोडंसं खाऊन घेतलं आणि परत निघालो. ते पशुपालनासाठी संबंधित गाय, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या यांच्या वेगवेगळ्या जाती, त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांचा आहार, उत्पादन क्षमता याबद्दल सविस्तर माहिती तिथे देत होते. खरंच इथे पाहिलं की शेतकऱ्यांसाठी किती काही नवीन उपयुक्त आणि फायदेशीर गोष्टी उपलब्ध आहेत. औषधं, बियाणं, आधुनिक साधनं, पशुपालन, फळं, पालेभाज्या आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करून सगळं एकाच ठिकाणी. आजचा अनुभव असा खरंच प्रेरणादायक आणि माहितीपूर्ण होता. शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन किती महत्त्वाचं आहे हे प्रत्यक्ष पाहूनच समजलं. मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.